नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण असे तुमच्या गणपती मंडळाचे असे ट्रान्सफॉर्मेंट गणपती लोगो बनवायचे असेल तर हे व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर तुम्हाला पण असे कडक मध्ये सर्व मटेरियल डाउनलोड अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर चला मित्रांनो, आपण आलेले आहे पिक्सेल लॅब मध्ये. तर पिक्सेल लॅब मधून आपल्याला हे जे आपलं काय बॅकग्राऊंड आहे पीएनजी वाले हे गोल चक्र आहे ते काय ते सगळं आपल्याला घेऊन इथं क्रोमा की करून याचे बॅकग्राऊंड हटवून इथं फुल करून इथं लॉक करून टाकायचं आहे. तो लॅक केल्यानंतर हे जे मित्रांनो हे जे बॅकग्राऊंड वगैरे सगळे पीएनजी जे आहे की नाही झेंडा वगैरे वो सगळं तुम्हाला माझ्या बायो मध्ये जे मटेरियल नावाची एक जे लिंक आहे त्या लिंकला दाबल्याने पूर्ण मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, ते सगळं मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. तर त्याला हे इथं झेंडा लावल्याच्या बाद इथं आपल्याला गणपती बाप्पाची पीएनजी जे काय आहे आपल्याला ते लावायचे. पीएनजी वगैरे सगळं तुम्हाला मटेरियलच्या याच्यात मिळून जाईल. तर इथं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. याला क्रोमाकी करून इथं थोडस खाली ते इरेज करायचं आहे. तर मी चांगलं इरेज करून घेतो मित्रांनो, तुम्ही पण इरेज करून घ्या जी काय खालचा पार्ट वगैरे आहे ते. तर मी काय तेवढं चांगलं करणार गेलो कारण मला फास्ट करायचा आहे व्हिडिओ. तर तुम्हाला बोरिंग होईल ना व्हिडिओ, तर तुम्ही आरामाने साजरं बसून करू शकता. तर जे काही थोडंसं दिसायलेलं आहे तसं राहू दे, तुम्ही चल लावतो तुम्ही चांगलं करा मित्रांनो ब्लेंड वगैरे करून. तर मी ते हे लावले ना, आता मग आपल्याला नाव लावायचं आहे. तर नाव तर माझं काही नाही म्हणून मी एक पीएनजी लावून टाकतो थंबनेल वाली. ते ये वाला गणेश मंडळ नावाची पीएनजी लावून टाकतो. थोडंसं याला 3D मध्ये कन्वर्ट करतो. जे काय आहे 3D मध्ये आपण असं कन्वर्ट करू शकता. तुम्हाला करा वाटलं तर करा मित्रांनो, नाहीतर असं पण चांगलं वाटते. तर मी काय असं करायला थोडंसं. तर व्हिडिओ आवडला असेल, मटेरियल फेटेरियल सगळं आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की